आपल्याला की खासदार फंडामधून लक्ष नाही, कारण बाप्पाने पण मला एकदा बोललेले होते आणि त्याच्यानंतर थोडा गॅप आला, माझा फंड लगेच संपला. त्याला आम्ही सुरुवातीला क्रायटेरिया असा लावला होता की जिने आपल्याला लई केले मत किती दिले त्याला देऊ, त्याच्यामध्ये गाव बसला आणि बाप्पाचा शब्द वेमला आता बाप्पा शब्द पुन्हा श्रीकांत परत मला मी म्हणलं ठीक आहे बाप्पांच्या शब्दाला किंमत लगेच दुसऱ्या दिवशी 10 लाख रुपयाच्या मंदिरासाठी फंड द्यायचं काम केलं आणि ते सगळे काम लवकर पूर्ण करतील अशी अपेक्षा करतो. त्याचबरोबर मेजबानीवर तिथे जाणारा सिमेंट रस्ता तो पण आता लगेच चालू होईल आणि त्याच्यानंतर केसचे दररोज ती आपण मागच्या जिल्हा परिषदेच्या वेळेस 10 वर्षापूर्वी लीज केलेली आणि ती तशीच राहिली. पुन्हा आता मलाच करावं लागली जिल्हा परिषद मेंबरवर पुढे नाही, आता खासदार कार्यालयाचा वेळापती आणि श्रीकांत आणि सरांच्या माध्यमातून ही काम होत आहे. एवढंच नाही तर बऱ्याच गोष्टी आणखी तुम्ही काही गोष्टी सांगितलेल्या आणि जे आणखी मी एक चांगल्या मनाने कबूल करणार माणूस आहे. टाकळीचे पाचंबा वस्ती हे काम स्टेट लेवलचं आहे. स्टेट लेवलचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आहे. त्याला सर्वांच्या याच्यानं त्याचे आमदाराचे सुद्धा श्रेय आहे, त्याच्यामध्ये मी नाकारणार नाही. मला काही लगेच माझ्या याच्यावर करणार नाही. त्यांच्या सर्वांच्या आम्ही सर्वजण शासकीय उद्घाटन त्याचं करायचं असेल त्यावेळेस सर्व खासदारासहित आमदार खासदार मंत्री राहतील अशी पद्धत असते. त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात कुठं मी राजकारण करत नाही, उगाच लिहिलंय भिंतीवर जेव्हा वाळून घेत नाही. त्याच्यामुळे मला माझ्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. प्रांजळ मनाने कबूल करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यात आपल्याला आता सध्या जे आहे ते कॉन्ट्रॅक्टर आपल्या संबंधित आहे, ते काम करून घेताना आपण चांगल्या पद्धतीने स्वीकारत असेल यांनी सर्वांनी चांगल्या पद्धतीने करून घ्यावा आणि गावाची बऱ्याच दिवसाची अडचण होती ती सोडवायचं प्रामाणिकपणे केलं आहे. ठीक आहे, केलं म्हणजे काही कोणावर उपकार केलेले नाही, पण तुम्ही जे आमच्यावर उपकार केले होते त्याची उतराई म्हणून बरेच माझ्या मते 8-8 दिवस त्या पुण्यामध्ये लॉजवर राहायचं कुठंतरी एवढं खर्च करून यशवंतराव चव्हाण मधून 220 घरकुल मंजूर करून आणले. त्यापैकी 100 घरकुलाचे हप्ते पडलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत तर ते त्यांच्याकडे थोडा निधी कमी असल्यामुळं आणि कर्मचारी कमी असल्यामुळं थोडंसं आणखी महिन्या 2 महिन्यात उर्वरित 120 घरकुलांचे पण हप्ते पडले. त्यामुळं सगळ्या गावकऱ्यांना विनंती आहे, कोणीही नाराज होऊ नका. आम्ही आपला आणि परत आमच्या वडिलांनी ग्रामपंचायत आल्याच्यानंतर आम्हाला दोघांना जवळ बोलून घेतलं आणि स्पष्ट सांगितलं की इलेक्शन झालं, मतदान झालं, याच्यानंतर आपला आणि परका कोणी आपल्यासोबत होतं किंवा नव्हतं याचा विचार करायचा नाही. जो विरोधातला होता त्याच्याही काम करा आणि आपल्याचे तर करा. त्यामुळं बाप्पा आम्ही कुणालाही विरोधक आपला परका याचा काहीच विचार केला नाही. त्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये माझ्या मते 137 ते 150 विहिरी मंजूर आहेत आणि आमचं टार्गेट आहे 2 वर्षामध्ये 200 विहिरी मंजुरी घेऊन आम्ही त्यांचं कुठं आणि एकाही रुपयाचा बऱ्याचशा चर्चा असते त्यांनी एवढं केलं तेवढं केलं. आम्ही ओपन सांगतो की आम्ही दोन्ही देवाच्या मंदिरामध्ये उभा राहून सांगतो की एकाही रुपयाचा भ्रष्टाचार आमच्यात नाही. जर कोणी